नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आतापर्यंतचे जे मी माझ्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केले ते सर्व इयत्तांसाठी म्हणजेच 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गांसाठी ते व्याकरण चालत होतं. पण आजचा व्हिडिओ हा खास 9वी 10वीसाठी आहे. ज्या वेळेला आपल्या शाळेमध्ये भाषासूत्रम घेतात, भाषासूत्रम म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काळ्यांचा अभ्यास असतो. पण त्या काळ्यांच्या आधी आपल्याला गणांचा अभ्यास होणं गरजेचं असतं. काही ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या फक्त शिक्षकांना माहिती असतात, पण त्या काही ठिकाणी एक्सप्लेन केल्या जात नाहीत आणि एक्सरसाइज सोडवत असताना आपल्याला काय प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर तोच प्रॉब्लेम आपल्याला पुढे येऊ नये यासाठी व्हिडिओ ही बनवते मी. एक गण, पहिला गण ते 10व्या गणापर्यंत डिटेल अभ्यास आपण बघायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढे अडचण येणार नाही. व्हिडिओ जास्त लेंदी करत नाही, सुरुवात करते. तर बघायचं आहे 10वीच्या पुस्तकामध्ये भाषासूत्रम 2 याची जी पुढे जाऊन एक्सरसाइज आहे टेबल नंतर, त्याच्या आधी पहिल्यांदा आपण हे बघूया. गणांचा पहिला गट, प्रथम, चतुर्थ, षष्ठ आणि दशम. तर काय, व्हिडिओ जास्त मोठे होऊ नये म्हणून मी इथे षष्ठ गणापर्यंत स्टॉप करते. पण दशम गणापासून ते पुढचे गण जे असतील ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. बघूया. आता पहिला आपण बघूया प्रथम गण. प्रथम गणातील धातूंना अविकरण लागते. तर अविकरण लावण्यापूर्वी धातूंचे अंत्यस्वर आणि उपांत्यस्वर यामध्ये गुण होतो. गुण होतो म्हणजेच काय होतो, बदल होतो. आता हे अंत्य आणि उपांत्य काय आहे? अंतस्वर म्हणजे काय, शब्दाच्या शेवटचा जो स्वर असतो त्याला काय म्हणतात, अंत्यस्वर. आणि उपांत्य म्हणजे काय, अंतस्वराच्या जो आधीचा शब्द असतो त्याला उपांत्यस्वर म्हणतात. तर बघा, तर हे काय दिलेले आहेत, त्यांनी 4 नियम दिलेले आहेत. कसे बदल होतात ते आपण बघूया. ई किंवा ई समजा आल्यास त्याचा ए होतो. रू किंवा रू आल्यास त्याचा अर होतो. उ किंवा ऊचा ओ होतो आणि लूचा काय होतो, अल होतो. हे 4 नियम मी तुम्हाला तोंडी सांगून समजणार नाहीत, तसे आपण आता उदाहरणाने बघूया. पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा, पहिल्या नियमाचं एक्सप्लेन करते. जी, पहिली आहे जी अधिक अ, त्याचा काय झाला, जे झाला. याच्यामध्ये जे कसा झाला, ई असेल तर ए होतो म्हणून तो झाला जे. आता हे जेला पूर्ण अंग मिळवण्यासाठी म्हणजेच पूर्ण शब्द मिळवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये अविकरण लावलं प्रथम गणाचं. पूर्ण काय आपला झाला, जय झाला संधी नियमानुसार. आणि हा य हलंत आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये अ मिक्स केला, पूर्ण मिळाला आपल्याला जय. दुसरं उदाहरण असंच आहे, पण दुसरी वेलांटी आहे. पहिली वेलांटी असली काय, दुसरी वेलांटी असली काय, आपल्याला काय करायचं आहे, एच होतो त्याचा. नीचा ठरल्याप्रमाणे ने झाला. अ मिक्स केल्यानंतर अ आपण प्रथम गणातील मिक्स केला, नय मिळाला आपल्याला अंग. अ त्याच्यामध्ये पूर्ण केला, य पूर्ण करण्यासाठी नय अंग मिळालं. ही पहिली 2 उदाहरणं ईचा नियम सांगतात. दुसरं उदाहरण आहे बुध. हा ऊचा नियम सांगतो. बघा आता ऊचा काय होतो, ओ होतो. बुध ठरल्याप्रमाणे बो झाला का, बुधला पहिला उकार आहे, पहिला ऊ आहे म्हणून. त्याच्यामध्ये अ मिक्स केला, पहिल्या गणाचं विकरण धला पूर्ण करण्यासाठी, कारण ध हलंत आहे. पूर्ण काय मिळाला, बोध. ज्या वेळेला हे शब्दाचा पाय मोडला जातो असा, त्याला काय म्हणतात, हलंत असे म्हणतात. पूर्ण मिळाला आपल्याला बोध. स्मृ, रू, रूचं उदाहरण सांगते बघा कसं. आता स्मृचा स्मर झाला, रू रू असेल तर अर होतो म्हणून स्मृचा अर घालून त्यामध्ये स्मर झालं. पूर्ण मिळाला आपल्याला अंग स्मर. लास्ट बघा, लूचा अल होतो. आता इथे लू आहे, लूप, कल्प झालं ते, कारण का अल त्याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे ते कल्प झालं. इथे आपला संपतोय प्रथम गण. आता आपण बघूया चतुर्थ गणाकडे. चतुर्थ गणाला कुठं लागतं, य विकरण लागतं. पण त्याच्यामध्ये ह्यासारखे बदल होत नाही. अतिशय सोपा आहे चतुर्थ गण. पण य विकरणापूर्वी, आता जिथे पण आला तिथे सगळं आलं. तर बघा, पण य विकरणापूर्वी क्षम, क्षम, तम, श्रम, भ्रम, क्लम, तम या धातुसाधित अचा आ होतो. ही जी 7 जे शब्द आहेत त्याच्यामध्येच फक्त अचा आ होतो. बघा आता, क्षम आपला धातू, क्षाम अ मध्ये आ मिक्स केला, क्षाम झाला. य विकरण लावलं चतुर्थ गणाचं,
क्षाम्य अंग एकत्र केलं आपण ते. श्रम आ केला श्राम, य विकरण लावलं चतुर्थ गणाचं, श्राम्य पूर्ण मिळालं आपल्याला अंग. हा झाला चतुर्थ गण. प्रथम गणामध्ये हे किती आहेत, टोटल 4 नियम आहेत. चतुर्थ गणाला य विकरण लागतं, परंतु काय त्याच्यामध्ये अचा फक्त आ होतो. इथे आपला चतुर्थ गण संपतोय. पुढे बघायचंय षष्ठ गण म्हणजेच 6वा गण. फेरबदल होत नाहीत. उदाहरणार्थ विष विष, श हलंत आहे तो पूर्ण करण्यासाठी अ मिक्स केला. त्याचप्रमाणे सृज असृज अंग मिळाला आपल्याला. परंतु कृत विद खिद सिच मुच द्रुप लिप या 7 धातूंच्या प्रत्येकी अंत्यव्यंजनापूर्वी, आता इथे अंत्य स्वर होता, इथे काय दिले अंत्य व्यंजन दिलेलं आहे. व्यंजन म्हणजेच काय, त्या ठिकाणी व्यंजन असणार. स्वर व्यंजन कसे ओळखतात माहिती आहे ना, ज्या शब्दामधून स्वर बाहेर पडतो त्यांना स्वर म्हणतात आणि ज्याच्यामधून स्वर बाहेर पडत नाही त्यांना व्यंजन म्हणतात. बघा तर काय दिले, अंत्यव्यंजनापूर्वी त्या व्यंजनातल्या वर्गांचे अनुनासिक येते. आता हे अनुनासिक म्हणजे काय, जर तुम्ही 8वीचा वर्णमाला पार्ट व्यवस्थित शिकला असाल तर तुम्हाला स्वर व्यंजन अनुनासिक हे भाग येतील. अतिशय थोडा वेळ आहे म्हणून मी शॉर्टमध्ये सांगते. तर अनुनासिक म्हणजे काय, ज्याचा उच्चार नाकामधून होतो त्याला अनुनासिक असे म्हणतात. अणु म्हणजे लहानात लहान कण आणि नासिका म्हणजे नाक, म्हणून अनुनासिक, त्याचा नाकातून उच्चार होतो म्हणून त्याला अनुनासिक म्हणतात. आता बघायचंय जी वर्गवारी केलेली आहे 8वीच्या पुस्तकामध्ये, म्हणजे क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, प वर्ग, या वर्गवारीमधील त्या व्यंजनातल्या वर्गाचे अनुनासिक घेतले जाते. म्हणजे अनुनासिक हे अगदी शेवटी असते, ते वर्गवारीमध्ये तर येत नाही. बघा आता कृत, आता त वर्गातील अनुनासिक काय आहे, न आहे, कृंत म्हणून झालं ते, कृंत आपल्याला अंग मिळालं. द तध दध म्हणजे ह्या दोन्हीचा काय वर्गवारी एक म्हणून काय आहे न, त्याचं अनुनासिक विंद अंग मिळालं. सिंच ज्ञ, तर काय झाला तो ज्ञ सिंच, सिंच आपल्याला अंग मिळाले. हे जे ज्ञ आहे ते काय आहे, अनुनासिक आहे. आता तुम्ही म्हणाल हे सर्व डिटेलमध्ये शिकण्याचा उपयोग काय, तर 10वीच्या पुस्तकामध्ये भाषासूत्रम 2ची जी एक्सरसाइज आहे ती सुद्धा मी पार्ट 3 मध्ये घेणार आहे. कारण का पार्ट 2 हा पुढील गण आपले घेण्यामध्ये जाईल आणि त्यानंतर आपण ती एक्सरसाइज घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व लक्षात येईल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायचे सर्वांनी आणि पुढील व्हिडिओ सुद्धा असेच पाहत राहायचे, मला रिस्पॉन्स चांगला द्यायचा आहे. बाकी ठीक आहे, धन्यवाद.